सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जागेत उभे राहावे। आपण सर्व प्रेक्षक प्रतिष्ठित ग्रहण करू। बंदीजींना विनंती आहे। सर्वांना विनंती आहे की आपण जागेत बसावे। बंदीच्या आदेशानुसार सर्वांनी आपल्या पायात असलेली वाहने बाजूला ठेवावे। आपण सर्व मिळून प्रेक्षक प्रतिष्ठित ग्रहण करू आणि बंदीजी आम्हाला ग्रहण करून देतील। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा आज समाजातील दोन व्यक्तींचा वाढदिवस आहे। माननीय धर्मपाल यांचे साहेब आणि बाबासाहेब यांनी सतत बाबासाहेबांचे सर्व आंबेडकरांची विचारधारा करता नेहमी प्रयत्नशील असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण असो उपस्थित सगळ्या मान्यवर आणि उपस्थित सगळे कार्यकर्त्यांना जय भीम। आज आम्ही आपल्या चळवळीतील दोन महान कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित झालेलो आहोत। आपल्यातील सगळ्यात तरुण कार्यकर्ते ओळख असलेले आपल्यातील आवडे सर यांना वाढदिवसानिमित्त आज बरेच लोक इकडे उशिरा आले, पण आपल्यातील तरुण कार्यकर्ते सगळ्यात पहिले कार्यक्रम या सभामंडपात उपस्थित झाले। ही त्यांच्याकडून शिकणारी खूप मोठी गोष्ट। आशिष भाऊ यांना 100 वर्षाच्या मुलारी जगू शकत असेल तर माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आणि आधी जगावे, कारण समाजात हिरे कमी दिसतात आणि त्यामधून भाऊ आपल्या सोबत एक हिरा आहे मला असं वाटतं आणि आहेच आहे। आणि मी इथं व्यक्त करावं मी आशिष भाऊकडे सुद्धा व्यक्त आहे। म्हणजे खरंच मी ज्यावेळेस बहुजन समाज पार्टी काम करत होती निवडणूक झाली तेव्हा आशिष भाऊकडे गेलो। भाऊने मला एकच निर्णय दिला की आपला एकच नेता तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तेव्हापासून आणि आतापर्यंत स्वाभिमानाने जगणं आणि आशिष भाऊ बद्दल मी अभिमान बाळगतो हे मला फक्त आणि फक्त आशिष भाऊ शिकतो आणि समाजाबद्दल माझी जे तळमळ आहे ते फक्त आणि फक्त आशिष भाऊ मिळाले। मी असं जाहीर करतो आणि मला खरंच गर्व आहे की मी अशा व्यक्तीसोबत आहे आणि अशा व्यक्तीबद्दल बोलतोय जो आज करोडपती माणूस आहे मला असं वाटतं, कारण लाखो करोडचे त्याला इतके ऑफर आले पण त्यांनी ते न स्वीकारता लाखो करोड मनामध्ये जागा दिली। तर याचा आम्हाला खूप अभिमान आहे। खूप खूप शुभेच्छा तुला आणि कधी पण काही मदत लागली तू इलेक्शनसाठी उभा हो, ₹1,00,000 तुझ्यासाठी खर्च फक्त एक आवडतं, पण भाऊचा स्वभाव कसा माहिती आहे का? नाही 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 तू इतके नको, तू 10 देत नाही तू 3च दे। भाऊला हा कधी पैसा किती पण दे, पण भाऊचा एक स्वभाव आहे त्याला जितकं लागेल ना तो तितकंच उचलतो। तर भाऊची अहमियत काय आहे भाऊ कधी कोणाला दाखवत नाही, सांगत नाही। कोरोनामध्ये ते एक स्टोरी आहे अर्धा किलो आट्यामध्ये ते 10,000 बंडल वाटले, तर भाऊची अहमियत तशीच आहे। भाऊकडे जो येतो तो समजू शकतो।
सर्वांना नेहमी मित्रहो, आपण इथे आवडे साहेब आणि आशिषभाऊ गुंजले यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण सर्व एकत्र आलो आहोत आणि माझ्या बोलण्याच्या पहिले मी पुष्कळ मान्यवरांनी आशिषभाऊ आणि आवडे साहेब यांच्या कार्याबद्दल तुम्हाला सांगितलं, कारण मला काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही, सर्वांना माहिती आहे. तर मी जास्त बोलणार नाही, पण मी फक्त दादा आशिषभाऊ बद्दल एवढं बोलेल की अशा जगातले लोक या अशा जगातले लोक हे आपल्या समाजामध्ये कम निर्माण होतात. कमी बघितलं लोकांना निवडून अगर कोणता माणूस छोटं जरी काम करेल तर त्याचे 3 उद्देश राहतात. एक तर पैसा कमवायचे, या नाम कमवायचं, या मग राजनीतीमध्ये कुठे आपण सेटिंग करायचं. पण आशिषभाऊ सारखा माणूस पैदा होणं म्हणजे बहुत मोठी गोष्ट आहे. याला ह्या तिन्ही याच्यातून काही स्वार्थ नाही. तो तर आपल्या कामा करतो पण लोकांना श्रेय देतो. मी पुष्कळ पाहिजे भाऊ कामं करतात पण नाव सर्वप्रथम सर्व महामानवांना कोटी कोटी वंदन. विचारांच्यावर उपस्थित असणारे भिक्षू संघ आपणास देवार वंदन. आजच्या कार्यक्रमाचे आणि विचारांच्यावर उपस्थित असणारे तेलंग सर आणि आपणा सर्वांना प्रेम जय भीम. आजचा हा सोहळा ज्यांच्याकडून झालेला आहे असे आमचे आवडे काकाजी आणि दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत मनस्वी मंगल कार्याची पावती काय द्यायची आणि कार्य काय सांगायची. आजचा हा आनंद सोहळा म्हणजेच त्यांच्या कार्याची पावती घ्या. बरेचदा असं घडले की आमच्यापेक्षा बरेच आवडे काकाजी कार्यकर्ता वेळी एवढे कार्य करतात पण त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी हसू असतात. कधीच ते थकलेले नसतात. मी मात्र थकलेली असते पण ते कधीच थकत नाही, एव्हर नाही. म्हणून आमच्या दादा त्यांना नेहमी युवा कार्यकर्ता असे संबोधतात आणि युवा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतात. म्हणून त्यांच्याकडे 2 ओळी म्हणतात की काकाजींची स्माईल एकदम खास. काकाजींची स्माईल एकदम खास पण आमच्या दादांचा ॲटिट्यूड मात्र एकदम झकास. थोडं गोड थोडं आंबट असे शब्दांचे घास. एवढेच बोलून मी परत दादांना आणि काकाजींना वाढदिवसाच्या खूप आशिषभाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही प्रत्येक वाढदिवसाला भाऊला भेटतच असतो सायंकाळीच, कारण आमच्या इकडे 14 एप्रिलचे प्रोग्राम असतात. पण आशिषभाऊ तुम्हाला भेटण्याचे कारण हे असते की आमच्या मनाचा हा आदर आहे तुमच्या प्रती. आम्ही फोनवरून पण तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो पण आम्ही वेळात वेळ काढून तुमच्याकडे येतो, कारण हा आमच्या मनात असलेला आदर तुमच्यासाठी जो आहे तो आम्ही इथे व्यक्त करतो. आशिषभाऊबद्दल तर सर्व खूप बोलण्यासारखं तसं काही म्हणजे माझ्याकडे शिल्लक नाही, पण नेहमी तिथे गायडन्स लागला किंवा काही हे लागलं तर आशिषभाऊला मी डायरेक्ट फोन करून डायरेक्ट विचारून घेतो. आणि आशिषभाऊकडून एक शिकण्यासारखं अशी गोष्ट आहे की सामोश्याला उत्तर कसं द्यायचं, म्हणजे ईट का जवाब पत्थर से और तलवार का जवाब कलम से कैसे देना, ये आशिषभाऊ से सीखना चाहिए. कारण एखादी मुद्दा असतो त्याच्यात जडपर्यंत जेव्हा त्याच्यात स्टडी करणे, तिथून मग तो रिव्हर्स येणे आणि पूर्ण स्टडी करून सामोश्याला म्हणजे पाणी करणे, ही आशिषभाऊ चांगली गोष्ट आहे, शिकण्यासारखी आहे. मी अपेक्षा करतो की माझ्या म्हणजे जॉबमुळे मला वेळ भेटत नाही. आशिषभाऊला मी मागे सांगितलं काही दिवसात मी तुमच्यासोबत फ्रंटफूटवर दिसेल करतो एखादी मुद्दा घेऊन, पण सध्या जॉबमुळे मला काही वेळ भेटत नाही. पण आशिषभाऊ तुमच्यासोबत मी फ्रंटफूटवर काम करतो. मागून तर सपोर्ट आहे भाऊला, कुठेही लागलं तरी आम्ही अवेलेबल आहोत. बट तेच कॉर्पोरेट सेक्टर असते म्हणून ठीक आहे. तर मी काही जास्त बोलत नाही. माझे
अभिवादन करतो. आपल्या इथे आज उपस्थित जन्मसारखी अभयजी, मंगलजी, अमोलजी आणि आपले सरकार मंत्री एकाच गेटच्या अध्यक्षाचे साहेब आणि आपले सरकार मंत्री आवडेसाहेब आणि आशिष भाऊ तर सर्वप्रथम तुम्हाला दोघांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांचं आयुष्य लाभो असे मी माझ्या तर्फे इच्छा करतो. सर्वांकरिता जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे कोणी घाई गडबडीने जेवण करू नका, ही एक विनंती आहे सर्वांना. तर तेवढी तरी दक्षता घ्या की जेवणाची व्यवस्था ही सगळ्यांकरिता केली आहे आणि अपुरी केलेली आहे, संपणार नाही आहे. यानंतर सर्वप्रथम देश के जगह महान संतों गुरुओं व महापुरुषों को धन्यवाद करता हूँ. सभी साथियों को मेरे जय. क्योंकि आसिफ भाव का बर्थडे है और सभी लोगों को पता है लास्ट ईयर में हमने सेलिब्रेट किए थे. तो आसिफ भाव के बारे में मैं दो तीन चीज़ें जो मैंने सीखी है कि मैं जब आसिफ भाव से आज से 10-15 साल लगभग 12 साल हो गए, 12 साल पहले मिला था मोदी के प्रधानमंत्री बनने के पहले. तो आसिफ भाव से मैंने देखा था कि राजनीति में कैसे करें, मतलब इंटरेस्ट था. तो आसिफ भाव ने मुझे सिखाया कि जो लोग आजकल नहीं न्याय मांगते हम लेके रहेंगे न्याय, वो अम्बेडकर के विचार में एकदम प्रोएक्टिव अम्बेडकरवादी है ना, वो न्याय मांगते हैं. लेकिन जो सच्चे अम्बेडकरवादी है ना, वो सामाजिक परिवर्तन मांगते हैं. तो आसिफ भाव ने मुझे सिखाया कि अगर किसी के ऊपर अन्याय हो रहा है तो काम ऐसा करना है कि वो सिर्फ एक व्यक्ति के लिए क्यों काम हो. अगर एक बच्चे के एजुकेशन से अगर कोई काम है तो सारे बच्चों को न्याय मिलना चाहिए. इसलिए कॉम्प्लीट काम करो कि एक ही झटके में सारा काम हो जाए. और ये चीज भाव ने अभी भी करके दिखा आरटीयू में. बस उसको थोड़ी सी गलती क्या हो पता है क्या वालों को कि हमारे गांव में चतुर चाची थी. वो क्या करती थी कि घर में खाना कोई भी बनाए पर पार्टी में वो निकल जाती थी क्योंकि वो चूड़े वगैरह पहन के फट से, ताकि लोगों को लगता था कि कितना काम करती. आसिफ बाबू का वही होता है, काम आसिफ बाबू करता है, दूसरा कोई न्याय देता है, एकदम से निकलता है और वो खंडा के बाद बता देता है कि मैंने किया. यहाँ हम लोग काम पढ़ रहे हैं. मैं ये नहीं बोलता आसिफ बाबू ऐसा बोलता कि मैं नाम के लिए काम नहीं करता, ठीक है, पर जिस इंसान ने मेहनत की उसको उसका सर्टिफिकेट मिलना चाहिए. क्योंकि समाज को एक नई चेतना मिलती है, नए युवाओं को इससे प्रेरणा मिलती है कि हाँ आसिफ बाबू ने ऐसा किया वैसा मैं करूँ. जो चीज आप सामाजिक न्याय और सामाजिक परिवर्तन की जो बात है उसकी डेफिनेशन क्या है कि अगर किसी को एक झगड़ा मार दिया तो हम उसके लिए आंदोलन करने मिल जाएंगे कि अन्याय हो गया. उसका न्याय मांगते हैं, 2 4 दिन लगते हैं, 6 दिन के बाद उसको न्याय मिलता. उसका सेलिब्रेशन कर नहीं पाते तब तक दूसरे को झगड़ा मार दिया जाता. यही चल रहा है पिछले 30-40 साल से. लेकिन मान्यवर काशीराम साहब ने बोला था कि मुझे इस देश में सामाजिक परिवर्तन करना है. महात्मा ज्योतिबा फुले ने कहा था, बाबा साहब ने कहा था, ऐसे काम करना है. इस देश की समाज व्यवस्था, राजनीतिक व्यवस्था ऐसी बनानी है कि किसी के ऊपर अन्याय हो क्यों. जैसे कि जापान के अंदर नहीं होता, बंटी जी बता रहे थे. और आसिफ भाव के अभी यहाँ पे बैठी है, आसिफ भाव के अकाउंट में कितना बैलेंस है मुझे नहीं पता, लेकिन सामाजिक अकाउंट में इतना बैलेंस है जितना वो जिंदगी भर में खत्म नहीं कर पाए. वो जिंदगी भर में खर्चा करके खत्म नहीं होने वाला. नहीं तो मेरे यहाँ पे कई मेरी सोसाइटी में करोड़पति लोग रहते हैं, उनको बर्थडे के दिन बैंक से मैसेज जाता है हैप्पी बर्थडे का. क्यों? क्योंकि उनके बैंक में बैलेंस है, समाज में नहीं. समाज वाला कोई विश नहीं करता. फिर वो बोलते हैं अरे मेरा बर्थडे था तुमने विश नहीं किया. भाई तुम्हारे बैंक में बैलेंस है तो बैंक वालों ने किया. आसिफ भाव को सामाजिक अकाउंट में ज्यादा बैलेंस है, इसलिए इतने लोग आते हैं, इतने लोग मांगते हैं. ये चीज मुझे अच्छी लगी. और क्योंकि सामाजिक परिवर्तन हमें ऐसा करना है कि दोबारा कभी हमारे ऊपर कुछ ना हो. तो इस चीज में आसिफ भाव ने, जब मैंने एक बच्चे का एजुकेशन से रिलेटेड काम था 12 साल पहले, उसके ऊपर अन्याय हुआ, लेकिन फिर बाबू ने बोला कि सिर्फ इसके लिए मत करना कि एक को न्याय मिल जाए. वो तो कॉलेज वाला प्रिंसिपल वैसे बोल देगा जाने को जाने उसको छोड़ दे. दोन्ही मान्यवरांना खूप खूप शुभेच्छा. जे काही काम सामाजिक जीवनात
HR तर्फे होते आणि HRचे मेन फाउंडर जे आहेत आमचे सर्व स्टाफ त्यांना पण आम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळतं आणि या मार्गदर्शनातूनच काहीतरी सामाजिक कार्य करावं हे आम्हाला तरी वाटतं. समस्त महापुरुषांना अभिवादन, तसेच बचाव दर्शन भिक्षुकलेला अभिवादन. आणि आजचे संस्कारमूर्ती साहेब तसेच आशिषभाऊ फुंडेले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा. तसेच आपला मंगल सगळे जय भीम. आणि आशिषभाऊबद्दल आणि वडसरेबद्दल काय बोलावं, आता तुम्ही सगळेच बोलले. जेवढं म्हणजे विद्यार्थी आम्ही जे काम नाही करत, आम्ही फक्त जेव्हा आम्हाला काम पडते त्यावेळेस आम्ही आशिषभाऊकडे जातो. जो वेळ असतात त्यावेळेस आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आवडे साहेब नेहमी आता जोपासून रिटायर झाले त्या परिसरापासून म्हणजे आमच्या पेक्षा स्फूर्तीने ते काम करतात. सगळ्यात महत्वाची ही एक आहे. आणि त्या दोघांबद्दल तुम्ही सगळे काही बोलले आहे आणि मी काही बोलतो नाही आता, एवढेच बोलतो. आणि दोघांना इथेच वाढदिवसाची म्हणजे इथेच म्हणतो सगळे जयंतीची विनंती. सर्वांना माहिती पुन्हा सर्वप्रथम आशिष भाऊ आवडे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आशिष भाऊ हे आमच्यासाठी ब्रँड आहे, ब्रँड. तो गर्व आणि मान जो असतो ना तो आहे आम्हाला, कारण आमच्या जवळ आशिष भाऊ आहे. त्या माणसाची एका शब्दात डेफिनेशन नाही करता येणार, कारण एक पुस्तक लिखता येईल एवढे मोठे कर्तृत्व आहे. मी जेव्हा HRPFला आणि आशिष भाऊ यांच्या छत्राखाली मी HRPFला जॉईन झालो त्याच्या आधी मी खूप अंदाजात होतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही जीवन मी जगत होतो त्याबाबत मला म्हणजे समाजाप्रती, बाबासाहेबांच्या कार्याप्रती, आपले जेवढे मी महापुरुष आहेत त्यांच्या कामाबद्दल पाहिजे तशी व्याधी पण नव्हती आणि आवड पण नव्हती किंवा समजच नव्हती असं म्हणता येईल. परंतु जेव्हापासून मी HRPFला जॉईन झालो, माझ्या एक दिवस दीक्षा होती. माझी खूप आधीपासून आवड होती की मला कुठेतरी समाजाप्रती काहीतरी करायचं आहे, आपला मी काही देणं आहे समाजासाठी. पण तसं काही प्लॅटफॉर्म किंवा तसे लोकच नव्हते मिळत की आपण पण असं काहीतरी कर्तव्य करावं. मी काय असं खूप पुरेसं काम करत नाही. भाऊ करतात, खूप भाऊ तर सर्वच करतात, मी काही एवढं करत नाही. पण जे पण करतो त्याच्यामध्ये मला खूप सॅटिस्फॅक्शन भेटते की नाही, चाहे वो लड़ाई राजनीति हो, कोर्ट की हो या इन जनरल हो, सामाजिक विषय को सामने रखने की. तो वैसे ही हमारे आवड़े साहब ये जैसे शहंशाह है, जैसे आशिष भाऊ फिल्म है, ये शहंशाह है और डॉन है. क्योंकि मनोरंजन की दुनिया के अमिताभ बच्चन अगर अमिताभ बच्चन है तो सामाजिक कार्य इस दुनिया के अमिताभ बच्चन हमारे आवड़े साहब हैं. तो इन दोनों को ही जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. और जैसे मैंने टीजर की बात किया था, समय कम होने की वजह से ट्रेलर के रूप में आशीष भाऊ के लिए मैंने कुछ लिखा था. वो ट्रेलर इतना ही है छोटा सा, तो वो मैं थोड़ा सा आप मुझे अनुमति दें कि मैं वो कहना चाहूँ यहाँ पे, तो आप मुझे कहने दीजिए. मेरी मराठी अच्छी नहीं है, मैंने मराठी में लिखा था फिर भी, तो इसलिए मैं देखते हुए बोल रहा हूँ. कुछ मराठी के शब्द मैंने इंटरनेट से यूज किए हैं, लेकिन भावना मैंने मिली है. शैक्षणिक, वैद्यकीय व इतर दुखातून ज्यांनी अनेकांना मुक्त केले असे तळमळीचे कर्मठ कार्यकर्ते आहेत आमचे आशिष भाऊ फुलझिले. अन्याय विरोधात प्रशासकीय कार्यालयात, रणधगधगत्या रस्त्यावर, तर कधी थेट विधान परिषदेत ज्यांनी निडरतेने मोर्चे नेले असे निडर लोक कल्याणकारी आहेत आमचे आशिष भाऊ फुलझिले. आरटीई स्वाधार आणि शिष्यवृत्तीने हजारो लाखो स्वप्नांना ज्यांनी प्राण दिले, दुसऱ्यांच्या गरजा दिवा जपताना ज्यांनी स्वतःचे काही स्वप्न मनातच लिहिले, स्वार्थ सोडून साथ करण्या आयुष्या ज्यांनी अहोरात्र कष्ट झेलले
स्वतःचे हित सोसून समाजाच्या प्रगतीचे मळे त्यांनी फुलवले असे निष्प्रह लोकनेते आहेत आमचे आशिष भाऊ फुंडे. एवढे कर्मठ कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता आताही आहेत. नेता असते तर एवढे लोक इथे नसते. ते कार्यकर्ता आहेत म्हणून आपण सगळे इथे जमा आहोत. नेत्यासाठी तर जमणारे बरेच आहेत, पण कार्यकर्त्यासाठी त्यांच्या सोबतीने उभे राहणारे आणि त्यांना आत्मविश्वास देणारे आपण सगळे आहोत. आणि असाच आत्मविश्वास आणि त्याची साथ आपण सगळे आणि देव भविष्यातही अशीच अपेक्षा करतो मी स्वतःकडून, मी आपण सर्वांकडून. आणि आवडे साहेब आणि आशिष भाऊ 20 वर्षाचा अनुभव शेअर करणं कठीण आहे. मी भाऊबद्दल काही खूप बोललाच नाही, पण मी काही अनुभव शेअर करतो तुम्हाला. बघा, म्हणजे जेव्हा घरी प्रॉब्लेम होतात तर माणूस त्रसतो, पण हा माणूस कधीच त्रसला नाही. याने सतत म्हणजे माझ्या पाठीशी म्हणा, इतर जे विद्यार्थी येतात दुकानात जेव्हा यायचे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा व्यक्ती म्हणजे आशिष भाऊ. तो तुम्ही पाहिलेला असतो आणि आजही तोच त्याच तळागाळाच्या विचारातून चळवळीतून त्यांनी अनेक विद्यार्थी तयार केले. आज मी बघितले आहे लोक, खूप लोक आपले साहेब सास त्यांचेच आहेत. म्हणजे आज दीक्षाभूमीच्या नावाने अनेक लोक आपले पोलीस शिकतात, पण ते शिकवलेले आहेत आशिष भाऊ पुढे. धन्यवाद. आज आशिष सरांमुळे मला स्टेजवरची संधी मिळाली. असं मला बोलता येत नाही स्टेजवर. मी फक्त आपल्या 10-12 स्टुडंट सोबत बोलत असते. बस तेवढंच माझं प्रवचन. पण सरांसाठी रोज प्रवचन असतं माझं. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिले म्हणजे आशिष सर. आणि नंतर माझे विश्वास. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना माझा जय भीम आणि तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना श्रीवाद वंदन आणि आवळे सर आणि आशिषजी यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कोरोना काळात म्हणजे जेव्हा मी लहान होती त्यांचा वाढदिवस होता, ते मी दिवसभर त्यांचा वाढदिवस साजरा केला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री झोपतपर्यंत हॅपी बर्थडे बाबा, हॅपी बर्थडे बाबा. ती गोष्ट आमच्या नेहमी करत स्मरणात आहे की यांचा वाढदिवस आम्ही बाकी काही गोष्टी नव्हत्या, पण खूप छान सेलिब्रेट झाला की पूर्ण दिवसभर हॅपी बर्थडे बाबा. सरांना माझ्या पूर्ण वाढदिवसाची शुभेच्छा. सो थँक्यू वहिनी. आणि पुन्हा एकदा लक्षात घेऊन द्या, आशिष भाऊ असा व्यक्तिमत्व आहे जो कोणाला घाबरत नाही, पण जो एक व्यक्तीला घाबरतो त्याची आमच्या वहिनी आहे. आणि आम्हाला खूप आनंद आहे की आजच्या पुढ्यात वहिनी त्याचे साक्षी आहेत आणि ती उपस्थित आहेत. सो थँक्यू सो मच वहिनी, आपण वेळाचा वेळ काढून इथे उपस्थित झालात. आणि यानंतर मी भिक्खूगण बंते अवनायक यांना विनंती करतो की त्यांनी या वाढदिवसानिमित्त आपल्या मंगलकामना व्यक्त कराव्यात. बंते अवनायक. सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि धम्मपीठावर
असणारे 3 मूर्तींना, 3 प्रेमळ धबधब्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे 75 वर्षाचं वय असताना त्यांनी म्हणजे धर्मसारथी भत्ते यांचा अलीकडेच वाढदिवस झाला. त्यांना शुभेच्छा. आमचे आवडे साहेब यांना शुभेच्छा आणि आशिष भाऊ यांना देखील शुभेच्छा. भाऊच्या हस्ते गोमाशी, तर ते गोमाशी असणारे जे लोक आहेत ते भाऊंना चिटकून होते. आणि आपण आता सचिननं त्याचा उल्लेख केला की काही लोकांनी भाऊचा वापर केला आपल्या जीवनामध्ये आणि आमदार झाले, नगरसेवक झाले, चांगल्या पदावर गेले. तर गोमाशी सारखे ते लोक होते, पण आपल्यासारखे लोक होते HRPFची जी पुरी टीम आहे ते सर्व भाऊंना मिळाली यासाठी सर्वांचे एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आणि निश्चितपणे भाऊंनी RTIच्या माध्यमातून जे शैक्षणिक मुलांना जे काही न्याय देण्याचं काम केलं आणि सरकारला आव्हान दिलं. एका साहेबांनी एक शब्द लिहिला, ते म्हणतात धरती पे खड़ा होके नंदन की बात कर. धरती त्यांनी सुद्धा आपल्या मुलाकडनं व्यक्त कराव्या. धन्यवाद. सर्व महापुरुषांना मी नमन करतो आणि मला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीमध्ये अव्यक्त म्हणतेजी यांच्यापासून समाजसेवा कशी करावी, एक भिक्षू असून समाजसेवा कशी करावी याची प्रेरणा मी त्यांच्याकडून घेतलेली आहे. आणि मी त्यांनी काम करू शकलो नसतो, परंतु त्यांची प्रेरणा अजूनही माझ्या आणि त्यांना मार्गदर्शन मानतो. त्यानंतर आजचा वाढदिवस धर्मपालजी यांना बऱ्याच वर्षापासून मी ओळखतो आणि काही दिवसांनी एकत्र काम केलं. मध्ये थोडं अंतर झालं आणि अशी केली आपली सर्वांचे प्रिय जसे काही आपण एक माळी, एक फुलांची माळ बनवतो आणि प्रत्येक फुलाला एक माळेमध्ये रूपांतर करतो जोडून, त्याप्रमाणे त्यांनी याच्यात एक सुंदर वेगवेगळ्या पुष्पांनी सुंदर अशी माळ बनवली आहे. ही माळ अशीच राहावी, या माळेला कोणीही धक्का लावू नये अशी मी सदिच्छा करतो. त्याचप्रमाणे जे मी मोठी सेक्रेटरी चालवत आहे किंवा मी 75 वर्ष ओलांडल्यानंतरही एक खंबीरपणे उभा आहे. तर माझा श्वास आणि माझं रक्त हे जर कोणी असेल तर अशी बहुत होते. त्याच्या रक्ताच्या बळावर मी आज खंबीरपणे उभ्या. म्हाताऱ्या माणसाला जशी लाठीची आवश्यकता आहे तसं मला सुद्धा HRPF आणि मध्ये अभयमुक्तजी यांच्यासारखी आधाराची गरज आहे आणि आपण सतत मला आधार द्या अशी मी अपेक्षा ठेवून मी कामना करतो. त्यांना आणखी आयुष्य उदंत लाभो आणि आणखी चळवळ पल्लवित हो अशी मी सदिच्छा करून 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू बंदे दुमदारजी. आणि यानंतर आदरणीय बंदे दीपांकरजी, मी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपल्या मंगलकामना व्यक्त कराव्या. बंदे दीपांकरजी. महाराज
मनुष्यमात्राच्या मुक्तीसाठी तथागतांना स्वागताचा आणि सध्या मोठे आरोप मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी समर्पित करणारे शास्त्री यांना मनुष्यमात्राच्या हक्काधिकाराच्या संविधानाच्या नामासाठी दिले असे साधने भारताचे पितामह विश्वमाननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मनुष्यमूळ तुम्हाला स्वाभिमानाने समाजात सांगता यावं याकरिता ज्या ज्या महापुरुषांनी आपले योगदान दिले महापुरुषांच्या त्या समाज क्रांतीपुढे एकत्र बसत होतो पूजनीय भिक्खू संतांना नमन करतो. उपस्थित आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख जे आहेत आदरणीय मोहनजी आवडेसाहेब आणि सन्माननीय आशिष भाऊ फुले या दोघांना खूप शुभेच्छा. जन्मदिनानिमित्त आपल्या सर्वांची खूप मंगल कामना होती. तर खूप सारे विषय बोलून झाले, बऱ्याच गोष्टी बोलायला खूप मोठा विषय आहे. कधी काही व्यक्तित्व असे असतात की ते शब्दांच्या पलीकडे असतात. आता कशी विक्रम भाऊ आल्या PhD मला एका विषयामध्ये करायची आहे, पण काही व्यक्तिमत्व असे असतात की ते विद्यापीठ असतात म्हणजे विषयात एकाच विचाराला PhD करता येऊ शकते. आम्ही तेव्हा माणसाला बघतो की एवढं वेळ झाला माणूस डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीमध्ये आणि असं ठिकाण त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही. आम्ही आवडे साहेब आमच्यासोबत तो टाईम रात्रीचा आम्ही 1:30-2 वाजता पोहोचायचो, सकाळी निघायचो. त्या थंडीमध्ये तरुणासोबत आपला प्रत्येक वेळ देणारा माणूस मी माझ्या डोळ्याने पाहिला आणि ते व्यक्तिमत्वामध्ये आपल्याकडे बसलेलं आहे. म्हणजे आयुष्याचा प्रत्येक क्षण मुलाचा त्यांनी आपल्या जीवनातल्या चळवळीचं केलं. त्यामुळे अशा व्यक्तित्वाबद्दल काय 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 बोलणार शब्द आपले आहे की वयालाही त्यांनी लाजवलं असे व्यक्तिमत्व आहेत आपल्यासाठी, त्यांनी खूप काही. आणि दुसरं व्यक्तिमत्व असे लोक तुम्ही शिक्षणशास्त्राचा विषय घ्या, समाजशास्त्राचा विषय घ्या, राज्यशास्त्राचा विषय घ्या, अर्थशास्त्राचा विषय घ्या, नीतिशास्त्राचा विषय घ्या, धर्मशास्त्राचा माझे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक HRPFचे अध्यक्ष ॲडव्होकेट अबू सर मला माहित आहे आपल्या मनाची मनस्थिती माहित आहे. हा काही प्रबोधनाचा कार्यक्रम नाही. आय एम व्हेरी सॉरी. सर्वप्रथम आदरणीय आवडत आणि आशिष फुले यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, फक्त मला 2 मिनिट पाहिजे. आतापर्यंत आपण सगळेच बोलला. आशिषचं खूप खूप मनापासून कौतुक केलं, पण मी असं काही बोलणार आहे की आतापर्यंत कोणीच बोललेलं नाही. कोणाच्याही तोंडातून असं बोलणं मला ऐकायला आलं नाही. असं मी काहीतरी नवीन बोलणार आहे. ते का वाढदिवसाला आपण शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो. अगदी बरोबर आहे. इट इज अ ट्रॅडिशनल वे आणि परंपरा. एखाद्याचा वाढदिवस असला की त्याला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आणि त्याच्या पाठीमागे काय करायचं ते त्याला त्यालाच म्हणतात. मित्रांनो, मला कौतुक करून घेणंही आवडत नाही आणि कोणाचं कौतुक करणंही आवडत नाही. फक्त मी वास्तविकता सांगत असतो. मित्रांनो, आदरणीय आशिष आणि आवडेसाहेब आणि मी एकाच वयाचे आहोत. आमचं आयुष्य संपलेलं आहे, पण संपणार नाही आणि संपू देणार नाही. तर आम्हाला आशिष सारखी एक नवीन पिढी घडवायची आणि जोपर्यंत आशिष सारखी नवीन पिढी घडणार नाही तोपर्यंत आम्हाला आम्ही स्वतः वाढणार नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण यांचं कौतुक केलं मान्य आहे, पण आशिष मी एक पहिले शिक्षक होतो, आता वकील आहे. आम्हाला मानसशास्त्राचं पूर्ण ज्ञान असतं. प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी तुमचं कौतुक केलं त्या कौतुकाच्या मागे एक संदेश होता. त्या कौतुकाच्या मागे एक संदेश होता. तो संदेश काय होता ते तुम्हाला सांगायचं. दॅट इज अ सिक्रेट व्हॅल्यू, दॅट इज अ होमवर्क व्हॅल्यू. कौतुकाच्या पाठीमागे काय दडलेलं आहे, कौतुकाच्या पाठीमागे त्यांच्या अपेक्षा दडलेल्या आणि त्या
विश्वासात आम्ही खरे उतरू हे आम्ही सुद्धा आमच्याकडे तुम्हाला ग्वाही देतो, विचारलेला ग्वाही देतो. मित्र सर्वांचं शुभेच्छा व्यक्त झाल्या आहेत, सर्व स्पर्धेच्या मंगलकामना व्यक्त झाल्या आहेत. आता ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलो होतो, आता त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. त्यानंतर एक छोटासा केक आयोजित झालेला आहे, त्या केकचं कटिंग करू आणि सर्व मिळून आपण जेवण करू. तर मी सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक आदरणीय आवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या. वेळ करतो. वेळेचं एक बंधन असते. मला वाटते आपण वेळेच्या पलीकडे गेलेलो आहोत. या हॉलची वेळच न मर्यादित असते, पण काही का नसो हा सामाजिक भान म्हणून हा हॉल तयार झालेला आहे आणि सामाजिक चळवळीचाही हा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे कदाचित ते शांत असावे, बरोबर आहे. याचा अर्थ आपणही अतिरेक करू नये. मी स्वतःला धन्य समजतो, की आशिषचा आज वाढदिवस आणि माझा वाढदिवस 2 तारखेला असूनही या वाढदिवसामध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतलं. त्याकरिता मी या मानव अधिकार संरक्षण मंच आणि आशिष भाऊ तुम्हाला मी वंदन करतो की मला तुम्ही त्या लायकीचं समजलं की तुमच्यासोबत मी बसू शकतो. धन्यवाद. मी धन्यवाद करतो. आशिष भाऊच्या संदर्भात काय बोलावं, सर्वत्र करून गेले. त्यापेक्षा काय बोलता नाही, काही दुःखी करून गेले, काही भावनिक